नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वीचा मराठीचा द्वितीय सत्राचा पेपर बघणार आहोत. तर हा 2019-20चा आहे. तर हा 21-22साठी पण येऊ शकतो. यातील काही पॅराग्राफ येऊ शकतात, म्हणून हा पेपर मी तुमच्यासाठी आणलेला आहे. तत्पूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर बघा, 3 तास आहे. द्वितीय सत्रात परीक्षा 2019-20, विषय मराठी, गुण 80 मार्कांचा हा पेपर असतो. त्यामध्ये काही पॅराग्राफ दिलेले असतात. विभाग पहिला आहे गद्य. यामध्ये तुम्हाला काही पॅराग्राफ दिलेले असतील आणि त्यांवर प्रश्न विचारले जातात. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. त्यामध्ये हा खालील उतारा वाचायचा आहे आणि त्याच्यावरती प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे, पुढील कोष्टक पूर्ण करा. घटना दिलेल्या आहेत, परिणाम लिहायचे आहे. त्यामधील 2 आहे, अर्थ स्पष्ट करा. 2 मार्कांसाठी आहे, याचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. तिसरा आहे स्वमत. 3 मार्कांसाठी येते आणि याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 7 ओळी लिहायच्या असतात. त्यानंतर प्रश्न 1A आहे, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. आता हा दुसरा उतारा आहे. खालील उतारा वाचायचा आहे आणि त्याच्यावरचे हे प्रश्न आहेत. पहिला, आकृतिबंध पूर्ण करा. वृत्तपत्रांची जबाबदारी या पॅराग्राफमधून तुम्हाला लिहायचे आहे उत्तर. 2 आहे, कोण ते लिहा. त्या चौकटामध्ये तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. 2 मार्कांसाठी येते ते. नंतर तिसरा आहे स्वमत दिलेला आहे. त्याच्यामध्ये दिलेला आहे, फॅक्ट्स आर सेकंड बट कॉमेंट्स आर फ्री. या उक्तीचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. 3 मार्कांसाठी आहे. 5 ते 7 ओळी लिहायच्या आहेत तुम्हाला पॅराग्राफमधून. स्वतःचं मत प्रकट करायचं असते तिथे. नंतर प्रश्न 2E आहे. तो 1E आहे, तिथे 2E झालेला आहे. पहिल्यातला तिसरा आहे. तिसरा पॅराग्राफ आहे. आता पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. पहिला आकलन आहे, आकृती पूर्ण करा. 2 मार्कांसाठी येते. आकृती पूर्ण करायची आहे. प्रत्येक चौकटीला अर्धा मार्क असतो. असे 4 चौकट पूर्ण करायचे आहेत. 2 मार्क मिळतील तुम्हाला. नंतर दुसरा आणि तिसरा प्रश्न एकेका मार्काला आहे. नंतर विभाग 2 आहे, पद्य. कविता दिलेली राहील तुम्हाला एखादी आणि त्याच्यावर हे प्रश्न आहे. आता हे प्रश्न आपुले जगणे आपली ओळख या कवितेवर आहेत. कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा. आकलन. 1, आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करायची आहे. 2 मार्कांसाठी आहे आणि दुसरी आकृती पण 2 मार्कांसाठी आहे, पूर्ण करायची आहे. काव्य सौंदर्य कृती 4 मार्कांसाठी आहे. तुम्हाला हे काव्य सौंदर्य म्हणजे याचा भावार्थ लिहायचा आहे. 4 मार्कांसाठी आहे. 10 ते 12 ओळी लिहायच्या आहे तुम्हाला. हे पहा, इथे कविता दिलेली आहे दुसऱ्या पेजावर. आपले जगणे आपली ओळख, त्याच्यावर ते प्रश्न होते. नंतर दुसरा प्रश्न आहे, प्रश्न 2A, पुढीलपैकी कोणत्या एका कवितेवर त्या खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 2 कविता दिलेल्या आहे. एक महाराष्ट्रावरून टाक वाढून काया आणि वनवासी. या 2 कोणत्याही एका कवितेवर 2 पैकी तुम्हाला कृती करायची आहे. त्यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी लिहायचे आहे. प्रस्तुत कवितेचा विषय लिहायचा आहे. एकेका मार्कासाठी येईल तुम्हाला हे. आणि प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहायचा आहे. असे तुम्हाला 4 मार्कांसाठी ही कृती आहे. कोणत्याही एका कवितेवर लिहायचे आहे. नंतर त्यामधील 2 आहे, पुढील ओळींचा रसग्रहण करा. याचा अर्थ लिहायचा आहे तुम्हाला 4 मार्कांसाठी. कोणत्या कवितेतून आली ते, कोण आहे, तिचे लेखक कोण आहेत, विषय काय आहे आणि त्याचा भावार्थ अर्थ लिहायचा आहे त्याचा.
4 मार्कांसाठी आहे ते तुम्हाला. नंतर विभाग 3 आहे स्थूल वाचन. स्थूल वाचनवर आलेलं आहे, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 3 दिलेला आहे, त्यामध्ये 2 सोडवायचे आहे. 6 मार्कांसाठी आहे. एकाला 3 मार्क आणि दुसऱ्याला 3 मार्क. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी. स्थूल वाचन आहे बिग 5च्या सहवासात, त्याच्यावर आहेत. विभाग 4 भाषाभ्यास. प्रश्न 4 व्याकरण घटकांवरील आधारित कृती. व्याकरणावर आधारित आहे. अलंकार. खालील ओळीतील अलंकार ओळखून लक्षण किंवा व्याख्या सांगा. आता उदाहरणार्थ दिलेला आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हा कोणता अलंकार आहे आणि त्याची व्याख्या लिहायची आहे. 2 मार्कांसाठी आहे ते. नंतर आहे समास. 1 मार्कासाठी आहे. सामासिक शब्द आणि त्याचा समास लिहायचा आहे तुम्हाला. 3 आहे शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये सु उपसर्ग असलेले 2 शब्द लिहायचे आहे. नंतर वाक्प्रचार आहे. पुढील शब्दांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 मार्कांसाठी आहे. कोणतेही 2 लिहायचे आहे. नंतर प्रश्न 4 भाषिक घटकांवर आधारित कृती. त्यामध्ये विरुद्धार्थी शब्द. पुढील शब्दसमूहांबद्दल 1 शब्द लिहा. केलेले उपकार जाणणारा असे 1 मार्कासाठी या कृती येतात. पुढील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहायचे आहे. जंगलचे 1 मार्कासाठी. 1 मार्कासाठी या कृती येतात. अचूक शब्द ओळखा आहे दुसरं. त्यामध्ये निरीक्षण शब्द दिलेला आहे आणि उत्पादन आहे, त्यातला योग्य तो शब्द निवडायचा आहे. नंतर 3 आहे विरामचिन्हांचे नावं. नंतर 4 परिभाषिक शब्द. इंग्रजी शब्द दिलेला आहे, त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा आहे. नंतर गटात न बसणारा शब्द लिहायचा आहे. पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. म्हणजे शब्दामध्ये जे अक्षरं दिलेली आहेत त्यामधून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे 2. नंतर आहे विभाग 5 उपयोजित लेखन. उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला निबंध, पत्रलेखन, जाहिरात लेखन, कथालेखन असे मुद्दे दिलेले असतात. त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे पत्रलेखन व सारांश लेखन. यापैकी कोणतीही एक कृती सोडवा. एक तर पत्रलेखन करायचे आहे किंवा सारांश लेखन करायचे आहे. दिलेले आहे तुम्हाला याचे मुद्दे, त्याच्यावरून तुम्ही पत्रलेखन करू शकता किंवा खाली सारांश लेखन दिलेलं आहे. पत्रलेखनामध्ये तुम्हाला विषय दिलेला आहे, शिबिराच्या आयोजकांना ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाची मागणी करणारे पत्र लिहायचे आहे तुम्हाला किंवा सारांश लेखन लिहू शकता. प्रश्न पहिला जो होता त्यामधील अपठित उतारा होता त्याचा 1/3 सारांश तुम्हाला लिहायचा आहे. 6 मार्कांसाठी आहे ते. 2 पैकी कोणतीही एक कृती तुम्हाला करायची आहे. नंतर प्रश्न 5 आहे, पुढील 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 3 कृती दिलेल्या आहेत. दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करायची आहे तुम्हाला. कथालेखन आहे आणि बातमी लेखन. या 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे आहे. 5-5 मार्कांसाठी आहे. 2 सोडवा कोणतेही. त्यासाठी मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांवरून तुम्हाला कथालेखन, जाहिरात लेखन किंवा बातमी लेखन करू शकता तुम्ही. त्यानंतर आहे लेखन कौशल्य. यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे. 3 दिलेले आहे. आत्मकथन, वैचारिक लेखन, प्रसंग वर्णन. 3 पैकी कोणतेही एक सोडवायचे आहे. मी मोबाईल बोलतोय किंवा ग्रामीण सहजीवन. प्रसंग वर्णन आहे. 3 पैकी कोणतेही एक सोडवायचं आहे. 8-8 मार्कांसाठी आहे. तर असा तुमचा 80 मार्कांचा पेपर आहे. योग्य पद्धतीने सोडवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.